शिरपूर तालुका पोलीस ठाणे अंतर्गत दुर्गम भागातील नागरिकांसाठी व त्यांच्या पशूंसाठी साथीचे रोग व विविध आजारांसंबंधी शिबिर घेऊन पोलिसांचा नागरिकांशी संबंध वृद्धिंगत होण्यासाठी त्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व त्यांच्या अधीनस्थ अधिकारी अंमलदार यांनी शिरपूर येथील व धुळे येथील आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून धुळे जिल्हा पोलीस दल व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सांगवी येथील शासकीय आश्रमशाळेत विविध आजारांसंबंधी आरोग्य शिबिर घेण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, शिरपूर पोलीस ठाण्याचे DYSP भागवत सोनवणे, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील पावरा, सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी बन्सीलाल पावरा यांच्या हस्ते करण्यात आले। शिबिरात सांगवीसह परिसरातील 260 ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून घेतली। त्यापैकी 138 नागरिकांना चष्म्याचे वाटप करण्यात आले। तसेच 28 रुग्णांवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया होणार आहे। या उपक्रमासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनील पावरा हे स्वतः त्यांच्या टीमसह हजर होते। पशुचिकित्सक शिबिरात 230 पशूंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून 180 पशूंना लस देण्यात आली आहे। इतर पशूंना गोचिड प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आले। गर्भधारणा तपासणी व बंधत्व निवारण यासारखे उपचार करण्यात आले। त्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी विजय बाविस्कर, परिचर दौलत पावरा, धुळे जिल्ह्यात नियुक्त झालेले 7 नवनियुक्त पशुधन विकास अधिकारी असे उपस्थित होते। तसेच राष्ट्रीय महामार्ग 3 वरती होणाऱ्या अपघातातील जखमींना तात्काळ मदत करून त्यांचे प्राण वाचवणाऱ्या 20 देवदूत तरुणांना जीवनरक्षक प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। तसेच सांगवी आश्रमशाळेतील गरजू 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी 110 कलर बॉक्स व नोटबुक, 8वी ते 10वीच्या मुलांसाठी 200 स्कूल बॅगचे वाटप पोलीस विभागाकडून करण्यात आले। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे, डॉक्टर सुनील पावरा यांनी मार्गदर्शन केले आहे। कार्यक्रमात उपस्थित जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, ग्रामपंचायत सरपंच कनिलाल उपस्थित होते। प्रतिनिधी अजय भरसट, शिरपूर। आज सांगवी या ठिकाणी पोलीस विभागातर्फे तसेच आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभाग या तिघांच्या एकत्रितपणाने आपण गावकऱ्यांसाठी मेडिकल कॅम्प अरेंज केलेला आहे। तसेच गुरांसाठी आपण पशुसंवर्धनाचा देखील एक कॅम्प अरेंज केलेला आहे। त्या अनुषंगाने आज इथे आपण ENT, गायनेकॉलॉजिस्ट, जनरल फिजिशियन या सगळ्यांचा आपण आज गावकऱ्यांची तपासणी करत आहोत। आणि हा एक पोलिसांचा इनिशिएटिव्ह आहे की जेणेकरून पोलीस आणि नागरिकांचा संवाद वाढावा आणि गुन्ह्यांचं प्रमाण देखील कमी व्हावं आणि कायदा व व्यवस्थेचा प्रश्न देखील अतिशय कंट्रोलमध्ये राहावा, या अनुषंगाने हा घेतलेला इनिशिएटिव्ह आहे। व्यासपीठावर येथील सर्व मान्यवर, सर्व डॉक्टर्स एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। सर्व मी आता जिथे उद्घाटन करून आलो, पशुसंवर्धन कार्यालयातील डॉक्टर्स असतील, आपल्याकडे धुळे यूथ फोरमची देखील टीम आलेली आहे। त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की इतका चांगला कार्यक्रम आणि इतका म्हणजे आपल्याला आवश्यक असलेला कार्यक्रम त्यांनी आज आपल्या इथे घडवून आणला। मित्रांनो, मी थोडक्यात फक्त मनोगत व्यक्त करतो कारण आपल्याकडे आज महिला भगिनींसाठी गायनाकॉलॉजिस्ट आहेत, कान नाक घसा आहे, आपल्याकडे ब्लड टेस्ट सगळ्यांच्या होणार आहेत, आपल्याकडे अजून जनरल फिजिशियन्स देखील आपल्याकडे आहे। त्याच्यामुळे त्याला वेळ लागणार आहे। त्याच्यामुळे आपण 1-2 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम संपूया। या कार्यक्रमाची जशी पार्श्वभूमी PI हिरेंनी सांगितली की काही महिन्यापूर्वी आपण इथे पोलीस भरतीसाठी एक प्रयत्न केला होता की जेणेकरून मुलांना प्रोत्साहन मिळावं, पोलीस भरती काय आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन काय काय लागतं, पोलीस भरतीमध्ये कुठले कुठले इव्हेंट असतात, त्याला किती किती मार्क असतात, त्या अनुषंगाने आपण प्रयत्न केला होता। मित्रांनो, जसं सोनवणे साहेबांनी उल्लेख केला की हा आदिवासी बहुल जिल्हा आपला भाग आहे, त्या अनुषंगाने मी इथे ऑब्झर्व केलं की इथल्या समस्या देखील वेगळ्या आहेत। म्हणजे आता बेरोजगारीची असेल, व्यसनाधींची समस्या अतिशय महत्वाची आहे, शिक्षण मध्ये सोडणं ही एक मोठी समस्या आहे, आरोग्याच्या समस्या आहेत। तर मला 1-2 गोष्टी फक्त हायलाइट करायच्या आहेत की मित्रांनो, भारतामध्ये ना सगळ्यात मोठं काही काम असेल ना तर चांगला नागरिक होणं, अतिशय अवघड काम आहे एकदम चांगला नागरिक होणं।
तुम्ही बघा, आता मी 2-3 गुन्हे जस्ट आता ऐकत होतो आणि माझ्या मनामध्ये 2-3 गुन्हे आले की किती क्षुल्लक कारणावरनं किती मोठे गुन्हे या भागामध्ये घडलेले आहेत. 1-1.5 महिन्यापूर्वी बघा, काही नवरा बायको होते दोघं, सकाळपासून दारू प्यायला लागले. ते बायकोचा आणि नवऱ्याचं काहीतरी भांडण झालं आणि नवऱ्याने बायकोला मारून टाकलं, संपला, मर्डरचा गुन्हा झाला. एक 15 दिवसापूर्वी एक माणूस दारू पित होता, त्याची ती मुलगी रडायला लागली, तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल, त्याने मुलीला मारून टाकलं आणि जाऊन पुरून आला. याचप्रमाणे बघा, अतिशय छोट्या कारणासाठी, म्हणजे आपल्याकडे थाळनेरला पोलीस स्टेशनवर दगडफेक झाली, आपल्याकडे शिरपूर शहर पोलीस स्टेशनवर दगडफेक झाली, आपल्याकडे जळगाव जिल्ह्यामध्ये, आपला जिल्हा नसला तरी तिथे देखील दगडफेक झाली. आणि तिन्ही दगडफेकिंग मध्ये एकच कारण होतं, पोलीस स्टेशन तर्फे पोलीस विभाग, आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नाने आपण आज इथे सर्वसामान्य लोकांसाठी, नागरिकांसाठी एक आरोग्य कॅम्प अरेंज केला आहे, ज्याच्यामध्ये गायनोकोलॉजिस्ट, ENT, त्याच्यानंतर जनरल फिजिशियन, आय स्पेशालिस्ट अशा आपण सगळे आणलेले आहेत. त्याचप्रमाणे पशुसंवर्धनातर्फे आपण गावातील पशूंना लसीकरणाची एक मोहीम आपण घेत आहोत. त्याचप्रमाणे आपण आश्रमशाळेमध्ये होतकरू विद्यार्थ्यांना आज वही वाटप, त्याचप्रमाणे दप्तर वाटपाचा एक देखील कार्यक्रम घेतलेला आहे. आणि एक अतिशय वेगळा देखील उपक्रम आपण सुरू करत आहोत की आपल्या इकडे नॅशनल हायवे नंबर 3 हा मुंबई-आग्रा हायवे आपल्या इथून जातो आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे अपघात होत असतात. या अपघातांना मदत करणारे लोक आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे ज्या लोकांनी यापूर्वी अपघातांना मदत केलेली आहे आणि जे नेहमी पोलिसांच्या मदतीला धावून येतात, अशांसाठी आपण एक जीवन रक्षक असं एक सर्टिफिकेट जनरेट केलेलं आहे आणि त्या सगळ्या लोकांचा आपण आज जाहीररित्या सत्कार देखील केलेला आहे. धन्यवाद.